सर्वांना जय माऊली। आपण आज ज्या मंदिरात बसलोय तो परिसर म्हणजे शेगाव येथील सर्वात प्रसिद्ध श्री गजानन माऊली यांचं पवित्र देवस्थान म्हणजे शेगाव। आणि या मंदिराची वैशिष्ट्य तुम्ही प्रत्येकाकडनं ऐकलं तर हेच ऐकायला मिळेल, कौतुकच ऐकायला मिळेल तुम्हाला की या मंदिराची जी स्वच्छता आहे किंवा जे सुखसुविधा आहे ते इतर तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही। आणि आपल्याला काही माऊली इथं भेटलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेतलेलं आहे की या इथे येण्याचा त्यांचा भाव काय आहे, मंदिराविषयी त्यांना काय आवडलंय ते आपण बघणारच आहोत। आम्ही वर्ध्यावरून आलो। कसं वाटतं इथे येऊन? हे एक फार मोठं श्रद्धास्थान आहे आमचं, त्याच्यामुळे इथे आल्यावर दर्शनानंतर एकदम शांतता म्हणजे शांती वाटते आणि एक सुख समाधान मिळतं। काय सांगाल मंदिराच्या परिसराबद्दल, स्वच्छतेबाबत, नियोजनाबाबत? मंदिर परिसरातली पूर्णच याच्यातली जी आहे स्वच्छता, मंदिर प्रशासन त्यांचे जे भक्त निवास आहे तिकडच्या स्वच्छतेबाबत आणि त्यांच्या नियोजनाबाबत बोलण्यासारखं म्हणजे आहे अशी एवढी चांगली सुविधा आणि तत्परता ही भारतात कुठल्याही मंदिरात आढळून येत नाही। आणि नियोजन म्हटलं तर त्या मंदिर समिती जी काही आहे, जे कोणी असेल विश्वस्त, त्यांचं खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं काम आहे। एवढं सगळं भक्तांना व्यवस्थित हाताळतात आणि त्यांना सर्व भक्तांना सुखसोयी पुरवितात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नियमित येत असता का? नेहमी येतात। अच्छा, आता किती दिवसांनी आलाय? आता जवळपास 6 महिने झाले। अच्छा, वर्षातून 2-3 चक्कर माझे असतात। अमरावती। कसं वाटतंय मंदिरात येऊन? चांगलं वाटतंय, शांत वाटतंय। म्हणजे मला विशेष असं वाटतं की आपण जेवढेही मंदिरं बघितलं किंवा वारी बघितली तर त्यात प्रौढ लोक आपल्याला जास्त दिसतात। तुम्ही मला तरुण दिसलात, काय वाटतंय तरुणांनी अध्यात्माकडे कसं बघितलं पाहिजे? तरुणांनी सध्याची पिढी तर अशी मंदिरात वगैरे येणं कमीच आहे, क्लब वगैरे चालू आहे, पण मंदिरात आल्यावरची जी शांतता वाटते ती बाहेर कुठे येणार नाही। काय वाटतंय मंदिराच्या स्वच्छतेबद्दल, नियोजनाबद्दल काय सांगाल? शेगाव बद्दल तर खूप चांगलं आहे की स्वच्छ आहे सगळं, इथे कुठे कचरा दिसत नाही, मोस्टली जागा क्लीन राहतात आणि शेगाव क्लीननेस बद्दल खूप चांगलं आहे। काय माऊलीकडे काय मागणं मागितलं तुम्ही? माऊलीकडे तर आपण चांगलं राहायला पाहिजे, सर्व चांगलं राहायला पाहिजे। यहाँ पे शेगाव के मंदिर में आके बहुत अच्छा लग रहा है। क्या फीलिंग है? जैसे कि आप देखते हो कि बिल्कुल एकदम शांति लग रहा है। अच्छा, और ये जो मैनेजमेंट है उसके बारे में क्या? बहुत अच्छा मैनेजमेंट है, सब कुछ अच्छा है। जिंतूर जिंतूर कसं वाटतंय परिसरात येऊन? एकदम छान। नेहमीच येतं का तुम्ही? मी नेहमी दर महिन्याला काय सांगाल परिसराबद्दल, मंदिराचं वैशिष्ट्य? इथले म्हणजे या मंदिराची जी व्यवस्था किंवा माऊली मंडळी यांच्यासारखे कोणीही सापडू शकणार नाही। प्रत्येक मंदिरात तुम्ही कुठेही गेला महाराष्ट्रामध्ये, या मंदिराची व्यवस्था, स्वच्छता आणि शांतता हा तुम्हाला कुठेच भेटणार नाही। तुम्हाला काय आवडलं या मंदिराच्या याच्या परिसरामध्ये? मंदिराच्या परिसरातल्या म्हणजे सर्वच गोष्टी चांगल्या आहेत। जेवणाची व्यवस्था छान आहे, महाप्रसादाची व्यवस्था चांगली आहे आणि प्रत्येक कर्मचारी हा भाविक आहे, म्हणजे प्रत्येकाला जे आपल्याला समजून सांगतो किंवा अरे तुरे भाषा करीत नाही, प्रेमानं बोलतो, प्रेमानं समजून सांगतो आणि शांतता राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो। कसं वाटतंय मंदिरात येऊन? छान वाटते। नियमित येता? नाही, कधी कधी येतो। काय आवडतं तुम्हाला मंदिराचं? सगळंच आवडते ना। तरी त्यामध्ये काय आवडतं? स्वच्छता कशी आहे? स्वच्छता तर खूपच चांगली आहे, अशी स्वच्छता कुठेच नाहीये। कुठेच नाहीये। तुम्ही कुठल्या कुठल्या मंदिरात गेलात? मी कन्याकुमारीला गेली, रामेश्वरला गेली, जगन्नाथपुरीला गेली। एवढ्या सगळ्या मंदिरात तुम्हाला कुठलं मंदिर आवडतं? शेगावचं। शेगावचं काय आवडतं मंदिराचं? साफ सफाई सर्व। बर, काय एखादं गाणं विणं येतं का माऊलीचं? अभंग बिभंग? आलात अकोला। कसं वाटतंय मंदिरात येऊन? एकदम बाबा आनंद। मालकच आहेत ना ते मालक? हा, झालं मग दर्शन? दर्शन झालं, मुखदर्शन झालं, हा हा। महाप्रसाद घेतला। अरे वा। हा, मुलगी आहे माझ्या सोबत, हा हा। आल्या घेतली। नियमित येता का तुम्ही? हो, आता आम्ही तर पायी जायचो पहिले, दर प्रत्येक एकादशीला हा अकोला ते शेगाव हा। पायी दर्शन, पायी दर्शन? म्हणजे वारी म्हणजे पालखी अशी आमची अकोल्याची आहे। मोठ्या राम मंदिर मधून गजानन अकोल्याची आहे, हा। राम मंदिर आहे, बर तिथं गजानन महाराज आले होते, बर। ते ठिकाण अकोल्याचं। तिथून मग एकादशीला पालखी निघते पैदल
काही बाया मंडळी माणसं हे ते पालखी खांद्यावर घेऊन चालले पैदल. आता 45 किलोमीटर अंतर आहे. ते सकाळी 7:30ला निघाले हा. की संध्याकाळी 7:30ला मंदिरात अरे वा. प्रदक्षिणा घालायच्या, दर्शन घ्यायचं. मंदिराच्या नियोजनाबद्दल काय सांगाल, स्वच्छतेबद्दल म्हणजे आता या मंदिरात काय तुम्ही म्हणजे या या मंदिराचं महात्म्य असं आहे. आता आम्ही UP मध्ये फिरलो, साऊथ मध्ये फिरलो, सगळ्या ठिकाणी, पण इथे व्यवस्था नाही दिसते कुठे. आहे मंडळ आता पण या मंदिरासारखी व्यवस्था नाहीये कुठे. हा, इथल्यासारखी व्यवस्था पाहायला नाही मिळाली अजून कुठेतरी, जिथे जिथे आम्ही गेलो आतापर्यंत. अच्छा.